तर भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय बदलीवर. तर ही जी बदली आहे ती आपली राहणार आहे अंबरनाथ ते टिटवाळ्याचीच बदली आहे, लोकलच बदली आहे जास्त. तर भावांनो, एक 12 वाजता वगैरे आपण निघालो. 1 तासाची टोटल ट्रिप होती. तर जाताना आपल्याला कुठं ट्रॅफिक तर लागली नाही जास्त करून, आणि आपण जाताना तीन जाडीवरूनच निघालो. तर 3 जाडीचा रस्ता आपल्याला दाखवत होता. त्याच्यानंतर इकडनं पहिली नदी लागते आपल्याला खाली उतरल्यानंतर, तिकडनं आपण राईट घेतला. त्यानंतर टिटवाळ्यासाठी परत लेफ्ट घेतला आपण मेन हायवेवरनं. त्याच्यानंतर आपल्याला सरळ जायचं होतं, जास्त लांब नव्हती ड्रॉप लोकेशन. टिटवाळा मंदिरच्या पुढं एक 10-15 मिनटाची आपली टोटल ट्रिप होती. तर भावना फायनली पोहोचलो आपण ड्रॉप लोकेशनला. तर याशी ड्रॉप लोकेशन. आता किती 1:18 झाले आणि किती 26-26 किलोमीटरची ट्रिप होती. त्याच्यानंतर आता बघू, निघायला वेळ भरपूर 3-4 वाजतील. यायला काय 1 तासात पोहोचलो आपण. आता 3 जाडीचा रस्ता पण चांगला आहे, आधी भरपूर खराब होता अंबरनाथचा 3 जाडीचा रस्ता. तर बऱ्यापैकी लोक काय करायचे अंबरनाथवरनं, कारण की साहजिक रस्ता खराब होता, तर बऱ्यापैकी लोक काय करायचे बदलापूरवरनं यायचे. तर आता काय गरज नाही. तुम्हाला जर का टिटवाळ्याला वगैरे यायचं असेल तर नक्कीच आपला 3 जाडीचा रस्ता वापरा, कारण की सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे बऱ्यापैकी. रस्ता कुठं घाण नाही, खाली आल्यावर जी नदी लागते तिथे फक्त थोडा घाण आहे, तेवढा चालेल, जास्त काय नाही. 2-1 किलोमीटरचा आहे, बाकी काय नाही. बाकी आता बघू आता किती वाजता निघतायत. त्याच्यानंतर भावना 3-3:30 वाजता कस्टमर आले, कस्टमरचं काम वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्ही निघालो. त्याच्यानंतर आपल्याला परत येताना पण 1 तास वगैरे दाखवत होता, 1-1.25 तास. त्याच्यानंतर इथे रेल्वे फाटक आहे. रेल्वे फाटकला आपले 10-15 मिनटं गेले, कारण की भरपूर लोकल तिकडनं गेले, 2-3 लोकल गेले, मग फाटक उघडलं. त्याच्यानंतर ही नदी आहे भावना. या बाजूला आलं तर फायदा हाच आहे का इकडं व्ह्यू एकदम मस्त तुम्हाला बघायला भेटतो. त्याच्यानंतर टिटवाळ्याच्या रस्त्यावरनं आपण राईड घेतला, कारण की जसं आलो तसंच आपण रिटर्न जाणार होतो. बघता बघता आपली ट्रिप एंड झाली. 1-1.5 तासातच आपण पोचलो. 4:45 वाजता आपण कस्टमरला त्यांच्या ड्रॉप लोकेशनला, म्हणजे थोडक्यात अंबरनाथला ड्रॉप केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. बदलापूर ऑटो ब्लॉग. थँक्यू.